विठ्ठल 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 हरिः ओम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री कृष्ण सरस्वती, श्री स्वामी समर्थ, परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथ महाराजांच्या अलौकिक यात्रेविषयी आपण विचार करत होतो। हा विचार करत असताना चराचराशी त्यांचा संबंध कसा आला असावा असा विचारही डोक्यात आल्याशिवाय राहत नाही। सत्पुरुषाचे किंवा सिद्धपुरुषांचे जे देह असतात ते चराचरगत चैतन्याचा मागोवा लीलया घेत असतात। ज्ञानेश्वरीत ही अतिशय सुंदर वर्णने निसर्गाची आहेत। तुकारामानंही ठिकठिकाणी त्याविषयी काही विचार मांडलेले आहेत। त्याचबरोबर सर्व संतांनी निसर्गाला आपल्या एकंदर वक्तव्यांसाठी किंवा निरूपणासाठी सहाय्यभूत करून घेतलेला आहे। तेव्हा सद्गुरुनाथ महाराज हे गंगेच्या किनारी आलेले आहेत। तत्पूर्वी एक घटना घडली। मंजरिकेला आल्यानंतर तिथं माधव सरस्वती नावाचा एक ब्राह्मण होता, संन्यासीच होता आणि संन्यास धर्माचं आचरण करत असताना वेगवेगळ्या तऱ्हेनं जरी आत्मप्रत्यय दृढ करण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रत्यय काही दृढ होत नव्हता। मनुष्याच्या अंतरंगामध्ये ज्या शक्ती वास्तव्य करून असतात त्या शक्ती त्याच्या वृत्ती प्रवाहामध्ये जेव्हा मिसळल्या जातात तेव्हा स्वाभाविकपणेच वृत्ती चांचल्याची अनुभूती येत राहते। मनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, मनोसूक्त जे आहे त्याच्यामध्ये म्हणतात तन्मय मना हा शिवसंकल्पमस्तु, किंवा असाही विचार मांडला जातो आ नो भद्रा हा कर्तवो यंतु विश्वतः। चांगल्या प्रकारचे विचार मनात येऊ पुष्कळ साधक भेटतात तेही असं म्हणतात की आम्ही साधना करण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न चालू आहे, पण काय करायचं, मनाला आवर काही घालता येत नाही। प्रत्येक वेळा संतांचा संदर्भ द्यायचं काही कारण नाही। प्रत्येक जण संत आहे, प्रत्येक जीवामध्ये शिव आहे असं म्हटलेलं आहे अध्यात्मशास्त्रामध्ये, म्हणून संदर्भ देत नाही। पण स्वतःच्या मनाचं सुंदर प्रचलन होण्यासाठी अतिशय सुंदर, एकाने विचारलं मला सगळ्यात सुंदर विचार या जगात कोणता आहे? त्याला म्हणलं भगवंताचं नाम
हे बी कॉम्प्लेक्सची गोळी आहे. कारण का, त्या नामामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. सर्वात सुंदर विचार म्हणजे ईश्वराचं नाम. कुठलंही नाम घ्या. ब्रह्मचैतन्याने तर असं स्पष्टपणे सांगितलं की जन्मल्यापासून जाईपर्यंत मी एकच काम केलं, ते म्हणजे श्रीरामाचा जय जयकार केला, त्याचं नाव घेतलं. तसं जो साधक आहे, जो उत्तम उपासक आहे, त्याला प्रत्येक वेळा असं वाटत राहतं की आपणाला अलौकिकातलं काहीतरी मिळत राहावं. विशेष करून तरुणपणी याची जाणीव झाली नाही. आम्ही भाग्यवान होतो. आमच्या लहानपणी अनेक सुंदर अशा प्रकारची कीर्तनं आम्हाला ऐकायला मिळत असत आणि त्यावेळची कीर्तनकार सुद्धा व्यासंगी होते आणि त्याचबरोबर उपासकही होते. नुसता व्यासंगी असून उपयोग नाही, त्याबरोबर उपासक पाहिजे. मला आठवतं की एका कीर्तनकाराने तर, तुम्हाला सांगतो, त्यावेळा आमच्या लहानपणी एक गीत होतं, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, नास्तिक सिनेमातलं गीत. तेव्हा या कीर्तनकाराला असं वाटलं की ही गीतं म्हणण्यापेक्षा आपण चांगलं गीत तयार करावं, म्हणून त्यांनी एक सुंदर गीत तयार केलं. जेथ नांदती आर्य अमरवर गाऊनी प्रभु गुणगान, प्रभावी खराच हिंदुस्थान. गंगा सिंधू भीमा कृष्णा, करीती पवित्र मानव तृष्णा. उंच हिमालय करी सन्माना, उंचावून आपुल्या माना. हिंदूंचे हितवर्धन करणे हेच दया वरदान, प्रभावी खराच हिंदुस्थान. पवित्रता श्री रघुरायाची, राजनीतीसी यदुरायाची. स्वदेश प्रीती शिवरायाची, धर्मप्रियता शंभुवराची. वैराग्याची संत संस्कृती, सगमजेथ महान, प्रभावी खराच हिंदुस्थान. अशा प्रकारची गीतं उत्स्फूर्तपणे होतात जर आपल्या ध्येयावर प्रेम असलं तर. इथं तर काय, सद्गुरुनाथ महाराज हे स्वतः ध्येय रूप आहे. आणि इतकंच नव्हे तर विश्वाचा कर्मविपाक जो आहे, तो कर्मविपाक लीलया आपल्या कृपा कटाक्षे करून भस्म करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर महाराज आले आणि तत्पूर्वी मंजरिकेमध्ये असतानाच ते माधव सरस्वतीला भेटले. माधव सरस्वतीच्या अंतःकरणात अनेक प्रकारचे विक्षेप निर्माण होत होते आणि जेव्हा ध्यान धारणा चालू असे तेव्हा त्याच्या धारणा काही होईना. तेव्हा सद्गुरूंनी त्याच्याकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर त्यांना कळून चुकलं की हा योगाधिकारी होऊ शकत नाही, प्रयत्न करतोय, पण त्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत. सद्गुरूंची कृपा म्हणजे काय हो? कृपा हा शब्द आपण रोज वापरतो. जेव्हा हा शब्द वापरतो तेव्हा इतक्या सहजतेनं वापरतो की त्यावेळा कृपा म्हणजे काय, याचा अर्थ काय, त्याची जाणीव काय याची कल्पना असेलच नाही. पण कृपेचा खरा अर्थ आपणाला सांगतो, स्वस्थता असा आहे. स्वस्थता हा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपेनं काय होत असतं तर अकारण वृत्ती चांचल्य जे कार्यरत होतं ते वृत्ती चांचल्य त्याचं स्तंभन केलं जातं आणि त्या स्तंभनातनं मनुष्याला स्वरूपाची जाणीव दिली जाते. ही जाणीव जेव्हा दिली जाते आणि ज्या व्यक्तीला ही जाणीव होते त्याच्यावर खरी कृपा आहे. कृपा ही टेम्पररी वापरायचा शब्द नाही. पुष्कळ वेळा लोक काय म्हणतात की लौकिकातलं द्वैतातलं एखादं काम झालं, महाराजांची कृपा. याचा अर्थ काय, कृपेच्या प्रवासात आहे तो. पूर्ण कृपा व्हायची आहे. पण ओम पूर्ण मदा हा याचा प्रत्यय जेव्हा येईल
तेव्हा ती खरी कृपा आहे. तात्पुरती झालेली कृपा ही काय होतं की कृपा होते आणि दुसऱ्या दिवशी काही विचित्र प्रसंग घडला म्हणजे कृपा नाही असंही वाटायला लागतं. तेव्हा कृपा हा शब्द नित्यतेनं प्रचितीला येण्यासाठी म्हणून सद्गुरुनाथ महाराजांच्या सहवासाचा लाभ व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला त्यांचं म्हणायला पाहिजे. तेव्हा त्या माधव ब्राह्मणाला सद्गुरुनाथ महाराजांनी अत्यंत गोड शब्दात, मृदू शब्दात, गोड आणि मृदू हे दोन शब्द वापरले नाहीत तर पुन्हा काय केलं त्यांनी, तर त्यांच्या शब्दामध्ये सत्याचं आश्वासन भरलेलं होतं. आश्वासक शब्दात तिसरा भाग त्यांच्या शब्दाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर आश्वासक होतं. ते म्हणले मार्गंच मार्गंच विचिन्वतो मी, मार्गोदय माधव दर्शयते. अरे इतक्या प्रकारे तू शोधतोय सगळीकडं, निजवस्तूचा ठाव घेण्याचा तुझा प्रयत्न चालू आहे आणि हा ठाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे पण अजून काही तुला सापडत नाही. पण खरा अभ्युदयकारी मार्ग कोणता आहे तो मार्ग आज मी तुला दाखवतो. बघा, सिद्ध पुरुष भेटल्यानंतर ज्या प्रक्रिया होतात, जे काही घडतं त्याच्यावर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल की विश्वाच्या घडामोडी जो करणारा आहे त्या घडामोडी करणाऱ्याला सुद्धा आदेश देण्याचं सामर्थ्य या सिद्ध पुरुषांचं असतं. ते खरं म्हणल्यावर तेच करत असतात सगळं, पण या जगातली लीला करायला पाहिजे. म्हणून पुन्हा म्हणतात काय की तुला मी मार्ग दाखवतो, अभ्युदयकारी मार्ग जो कोणता आहे तो दाखवतो, असं म्हणून त्याचं कल्याण केलं. बरोबर शिशान समवेत गेले, गंगा तटाके गेले. गेल्यावर आपल्याला सांगतो तिथं उदरव्यथेनं त्रस्त झालेला एक ब्राह्मण त्या वाळवंटात तिथं लोळतच होता. त्याला असं वाटायला लागलं की जर आपणाला अन्नच खायला मिळत नाही तर परमात्म्याची ही अवकृपा आहे आणि अशा अवस्थेत जगण्यात तरी काय अर्थ आहे. शरीराचं दुसरं नाव अन्नमय कोश असं आहे. म्हणजे हे शरीर जे आहे हे अन्नावर चाललेलं असतं. तेव्हा याचंच उदरभरण होत नाही तर काय उपयोग आहे. जदन्नेनातिरोहति आयुरन्नम प्रेक्षति, अशा प्रकारचे विचार आपल्या धर्मवाङ्मयात आहेत. पण त्या अन्नाला मी मुकलोय असं त्याला वाटायला लागून त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. आपणाला सांगतो, विषाद निर्माण व्हायची भूमिका जर शुद्ध असेल आणि खरोखरीच परमात्म्याची जर आठवण होत असेल आणि कर्माचं क्षालन होण्यासाठी त्या कर्माविषयी, वाईट कर्माविषयी जर घृणा निर्माण झाली असेल तर असं वाटत राहतं, तर परमात्म्याला सुद्धा असं वाटतं की आपण याला मदत करूया. संपूर्ण गीता, संपूर्ण विश्वातली तत्वज्ञानं जी आहेत त्या तत्वज्ञानांचा मागोवा घेतला तर कुठंतरी विषादानं कार्य केलेलं आहे. आणि हा विषाद का, तर ते परब्रह्म जे संपूर्ण अत्यंत आश्वासक, सुंदर आणि अक्षय तत्व जे आहे त्या तत्वापासून मी दूर गेलोय, हा विषाद. तुकारामाने म्हणलं माझे माझं कळो येते अवगुण. परदेशातल्या संतांनी म्हणलं काय, आपण म्हणतो येशू ख्रिस्ताने म्हणलं लव्ह दाय नेबर. हा नेबर म्हणजे कोण हो? नेबर म्हणजे आपलाच आत्मा आहे. तेव्हा प्रेममय होण्याचा संदेश सगळ्या संतांनी दिलेला आहे. इथं सद्गुरुनाथ महाराजांनी त्या ब्राह्मणाची दशा बघितली आणि तो जीव द्यायला निघालेला होता. आपल्या इथं शब्दांचा वापर नीट केला जात नाही. लोक म्हणतात आत्महत्या केली. आत्महत्या होऊ शकत नाही, तर आत्मा तर अमरच आहे ना. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणम नायम हन्यती हन्यमाने शरीर.
तेव्हा तो ब्राह्मण काय कर म्हणला, आता देतो जीव म्हटला, कुठला तरी कर्मपाक माझी मागची पापकर्म या सर्वामुळं माझा देह असंतुलित झाला आणि माझे शरीर यातनामय होते, तेव्हा हे जीवन नाही. जीवन त्यालाच म्हणतात की ज्यामध्ये आनंदाचा प्रत्यय येत राहतो. आपण पुष्कळ वेळा काय होतं, बौद्धिक स्तरावरची सुखदुःख अनुभवत असतो, मार्ग मनुष्य काढत असतो. पण आयुष्याची जी संकल्पना आपल्या संपूर्ण धर्मवाङ्मयात, वेदवाङ्मयात मांडली गेलेली आहे, ते आयुष्य चैतन्याच्या प्रचितीनं युक्त झालं, जगला मनुष्य चैतन्याच्या प्रचितीत तरच तो खरा जगला असं म्हणतात. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि शिष्यांना आज्ञा केली. काय म्हणतोय बघा तरी म्हणले. या ठिकाणी महाराज स्वतः सुद्धा जाऊ शकले असते. ते शिष्यांना का सांगितलं? शिष्य हे काय त्यांचे नोकर होते काय, असं पुष्कळ वेळा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. शिष्याला का सांगतात? आपणाला एकच सांगतो की सिद्ध पुरुषांचे संकल्प इतके प्रगल्भ असतात आणि त्यांची आत्मवृत्ती इतकी संतुलित असते की सहज भावातून त्यांनी विचार केला ते घडून येते. यांनी शिष्यानं सहज सांगितलं, कौतुक बघण्यासाठी, लीला करण्यासाठी सांगितलं. त्याला आणलं समोर आणल्यावर विचारलं की काय झालंय तुला? काही नाही, माझा कर्मविपाक मी भोगतोय आणि अन्नच माझं वैरी झालेलं आहे. वैर, दोन देहांचं वैर वेगळं आहे, पण इथं देह पोषण करणारी वस्तू जर वैरी झाली तर मी कसं जगावं? महाराजांना प्रार्थना केली, लोळण घेतली त्यांच्या पायाशी. पायाशी लोळण अशासाठी घेतली की त्यांची कृपा व्हावी आणि त्या दुःखापासून आपण मुक्त व्हावं, हीच इच्छा. हे म्हणल्याबरोबर सद्गुरू स्वतः कृपायमान आहे. पुन्हा त्या गावचा अधिकारी होत आहे त्यावेळचं सायनदेव म्हणून, आणि हा सायनदेव त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी आलेला आहे. तेव्हा त्यांनी सगळं बघितल्यानंतर म्हणले, अरे हा ब्राह्मण जो आहे याचा पोटशूळ बरा करायचा आहे, तुझ्या घरी जेवायला नाही. पण सायनदेव अतिशय बुद्धिमानही होता आणि भक्तिमानही होता. बुद्धीचं त्याच्या वैभव काय होतं हे आपल्याला सांगतो, पण भक्तीनं महाराजांना हात जोडले त्यांनी आणि विनंती केली की म्हणले, अहो अन्न जे खाल्ल्यानंतर हा निश्चित मृत्यू पावेल, अशा अवस्थेमध्ये याला घरी न्यावं कसं? तरीही आपली आज्ञा आहे. सत्पुरुषांची वागताना कसं वागावं ही कला आहे, आपल्याला सांगतो. इकडं तर त्यांना दुखवायचं नाही. सिद्ध पुरुषांची व्यवहार, त्यांना सगळा व्यवहार माहीत असतो, पण तरी सुद्धा साधकाचा व्यवहार कसा असावा तर भगवंताच्या ठिकाणी लीन असावं. भगवंताच्या ठिकाणी दीन असलं तरी चालतं आणि अखंड ऐश्वर्यमंडित भगवंताच्या ठिकाणी कोणती कमतरता आहे असं आपण समजूच नाही. काम निश्चित होणार आहे ही जाणीव पाहिजे, पण ती जाणीव काय निश्चयानं होत नसते. तेव्हा सायनदेवानं काय केलं, सद्गुरुनाथ महाराजांना विनंती केली. म्हणले, अन्न खाल्ल्यावर हा मृत्यू पावेल, आपण तर म्हणता घरी न्या, आणि घरी न्या म्हणता ते म्हणता पुन्हा आपण त्याला आशीर्वाद दिलेला आहे तो सत्य निश्चित होणार, पण आपण सुद्धा भिक्षेसाठी आलात तर बरं होईल, ही विनंती केली. सद्गुरुनाथ महाराजांनी निश्चित ओळखलं की ह्याला अजून गॅरंटी नाही, आणि म्हणून ते काय म्हणतात, ठीक आहे म्हणले, मी भिक्षेला येतो. त्याची पत्नी दाखाई म्हणून होती, आणि आपणाला सांगतो गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की त्याची भक्ती कशी होती
तर सद्गुरूंना त्यांनी वंदन केलं, पण त्यांच्या शिष्यांनाही वंदन केलं, नमस्कार घातला, अतिशय प्रेमानं त्यांचं स्वागत केलं. एका गुरुला वंदन केलं असतं तरी चाललं असतं, पण शिष्यांची महती राखण्यामध्ये यांनी आपल्या भक्तीची प्रगल्भता दाखवलेली. शिष्यांना वंदन केलं म्हणजे काय, तर सद्गुरू रूपच त्या सगळ्या शिष्यांच्या मध्ये खेळत असल्या कारणानं महाराजांनाच त्यांनी सगळीकडे पाहिलं आणि त्यांना वंदन केलं, नमस्कार केला. रांगोळी तर अशी सुंदर काढलेली होती. गुरुचरित्रकार म्हणतात त्याच्या पत्नीचं अंतःकरण किती विशुद्ध असलं पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी तिनं काढली आणि उत्तम स्वागत केलं. आणि अपूपादी माशान्न क्षीर मिश्रित परमान्न महाराजांनी सांगितलं होतं त्याला करायला. त्याप्रमाणे हे सगळं केलं आणि त्याला जेवायला घातलं. आपल्या स्वतःच्या पंक्तीला घेऊन बसले, पूर्ण जेवले. प्रत्येक प्रवचनाचं सार लक्षात घ्यावा म्हणून याच्या पुढे मी काय करणार आहे की प्रवचन झालं की त्या प्रवचनापासून बोध काय घ्यायचं हे मुद्दाम सांगणार आहे. तर सायनदेवापासून आपण बोध कोणता घ्यायचा आहे, तर सद्गुरूंच्या समोर गेल्यानंतर जरी मनाने कितीही चलबिचल केली तरी सुद्धा आपला जो भाव आहे तो दुसऱ्या मनानं आपण वर खेचत राहावा. कीर्तनं प्रवचनं होतात, लोक ऐकतात, जातात, छान झालं म्हणतात, पण त्या व्याख्यानाचं ते प्रयोजन जर कळलं नाही तर व्याख्यान आत उतरत नाही. व्याख्यान ऐकणं ही सुद्धा उपासनाच आहे. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांनी त्या भक्ताला, आपल्या उदरव्यथेचा जो ब्राह्मण होता त्याला आपल्या पंक्तीला घेतलेला आहे. पंक्तीला घेण्यामध्ये पुन्हा त्यांनी लीलया 1-2-3 गोष्टी करून टाकल्या. एक म्हणजे त्याचा भाव जो आहे हा भाव उंचावला. दुसरं म्हणजे अंतःकरण त्याचं शुद्ध करून टाकलं. आणि तिसरं म्हणजे त्याच्यातली जी विकल्प सत्ता आहे ही मोडून काढली. आणि तो हळूहळू जेवायला लागला. आणि जेवण पूर्ण झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता पोटात दुखणार, पण पोटात काही दुखलं नाही. त्याची उदरव्यथा ही नष्ट करून टाकली आणि त्याला पावन केलं. सायनदेवालाही धन्य वाटलं. सायनदेवाला तर पराकोटीचं धन्य वाटलं, कारण सायनदेव होता टेन्शनमध्ये. त्याला एक अडचण आलेली अशी होती की त्या गावाचा जो अधिकारी होता त्याचा नियम होता की दरवर्षी एका ब्राह्मणाला ठार करायचं. मग सायनदेवाला असं वाटलं या उदरव्यथेच्या ब्राह्मणाला यांनी भर केलेला आहे, तेव्हा यानंतर पुढचा प्रवास जो आपला आहे तो प्रवास यांच्या स्मरणातच आयुष्याचा व्हावा म्हणून त्यांनी सद्गुरुनाथांना हात जोडले. तर महाराजांनी त्याला विचारलं, काय रे, म्हणजे काय इच्छा आहे तुझी? केव्हाही आपल्याला सांगतो की देवाकडे आपलं जे मागणं आहे ते मागणं हे नेमकेपणानं मागता यायला पाहिजे. तसं जर मागता आलं नाही तर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचिती येत राहते आणि साधक असंतुष्ट राहतो. महाराजांना ही घटना माहीत नव्हती असं नाही. सायनदेवावर संकट आहे हे त्यांना माहीत होतं आणि त्याच्याच पुण्याईचा भाग म्हणून त्या संकटाचा परिहार होण्यासाठी त्या भागात महाराज गेलेले होते. सद्गुरूंनी प्रेमळ शब्दांनी त्यांना प्रेमाने बोलल्यानंतर तुम्हाला सांगू का की विशुद्ध प्रेम असेल तर मनुष्याला खरं बोलायला काही गैर वाटत नाही. लौकिकामध्ये खरं आणि खोटं चालतं, पण निर्मळ आणि निर्व्याज मन असेल, मोकळं मन असेल तर सहज रीतीनं सद्गुरू म्हणजे माझं सर्वस्व आहेत असं सायनदेवाला जेव्हा वाटलं आणि त्याला जेव्हा वाटलं की हे पूर्णतः आश्वासक आहेत, मला दुःखापासून दूर केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा त्यांनी त्यांना लीलया विनंती केली.
मागणं मागताना सुद्धा अतिशय तुम्हाला सांगतो शुद्ध बुद्धीतून मागितलं आणि त्याचबरोबर तसं मागण्याची जी क्रिया त्याच्याकडून घडून आली त्यालाही कारण सद्गुरुनाथ महाराजांची कृपा हेच आहे. विचारलं त्याला तुला काय पाहिजे बाबा, काय पाहिजे म्हटल्यानंतर सायनदेव म्हणतो माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. आपण मला सांगा की या मागण्यामध्ये कमतरता कोणती आहे? माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धार म्हणजे पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की माझा वंश उत्तम रीतीनं चालायला पाहिजे. इतकंच नव्हे तर आमचं घराणं पृथ्वीवर सुखी राहायला पाहिजे. ये सौख्य या जगातलं सुख जे आहे, ये सौख्य पुत्र पौत्री. आता आपल्याला सांगतो सुखाचे सुद्धा प्रकार दोन, एक म्हणजे लौकिकातलं सुख आणि दुसरं आत्मसुख. पण सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेनं मिळालेलं जे सुख आहे ते आत्मसुखही मिळणार आणि लौकिकातलं सुख ही मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याची गॅरंटी गुरुचरित्रात पहिल्यांदाच दिलेली आहे. ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेचा. सरस्वती गंगाधरांनी सांगितलं की अखंड लक्ष्मीने अलंकृत सद्गुरूंचा भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही अखंड लक्ष्मी म्हणजे महाराजांच्या कृपेतनं प्राप्त झालेली लक्ष्मी, अलक्ष्मी नव्हे. श्री सूक्तकारांनी असं म्हटलेलं आहे अलक्ष्मी निर्णुत मेघरात. सायनदेवानी हा वर मागितल्याबरोबर माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, ये सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. या जगातलं सुख मला मिळावं, मला पुत्र व्हावेत, नातवंड व्हावीत आणि नंतर माझ्या मृत्यूनंतर मी तुमच्या जवळच यावं हे माग. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये हे लिहून ठेवायला हरकत नाही मागणं कसं असावं. जसं ज्ञानेश्वरांनी मागितलं आशा आता विश्वात्मके देवे, सगळीकडेच त्यांनी परमात्मा बघितला आणि तो सघन केला. तसं सद्गुरुनाथ सायनदेवांनी मागितलं तेव्हा भगवंताकडं काय मागावं हे आपण या व्याख्यानापासून शिकायला काही हरकत नाही, हे लक्षात ठेवावं. याच्या पुढचा भाग आपण पुढं पाहू. हरिः ओम.